मुंबईमध्ये ट्रॅव्हल करणं खूप इझी नाही आहे. दररोज तुमचा जीव धोक्यात टाकून तुम्हाला कामाला जावं लागतो आणि तुमच्या घरातल्यांना माहीत नसतो की आज जो सकाळी कामाला गेला आहे तो रात्री सुखरूप घरी येईल की नाही. विचार करा ना, ते मी समोर कोणत्या गोष्टी बेस्टबद्दल बोलतो आहे. बेस्टमध्ये माणसं बघा ना कशी लटकून लटकून किती खचाखच भरून चाललेत बघा ना. म्हणजे की मुंबईचं दुर्दैव हेच आहे की एवढे सर्व गोष्टी नीट असताना पब्लिक ट्रान्सपोर्ट बिलकुल नीट नाही आहेत. गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी गोष्टी केलेल्या आहेत सोयीसुविधा, बट नाही, पब्लिक हँडल नाही होऊ शकत. खूप लोक आहेत, प्रत्येकाला सकाळी कामाला जायचं असतो. किती प्रॉब्लेम्स आहेत सांगा ना. लोकलला दिवसाला 75 लाख लोक ट्रॅव्हल करतात. त्यात किती जीव जातात दररोज. एक दोन जणांचं तर असेलच. किती म्हणजे लोक बोलतात ना, परप्रांती तर वाढलेलेच आहेतच, पण लोकांचा जीव पण आता किती नॉर्मल झाला अशा गोष्टी झाल्यात बघा ना. ते बघा यार, बघूनच मला कसं तरी वाटतं की बाय चान्स विचारतो कोणाचा हात सुटला तर सांगा ना यार, कसं एक एक पायावर एक एक हातावर लटकून उभे आहेत लोक. पर्याय नसतो त्यांना पण, कारण की लेट गेले ना तर ते बॉस असतो, बॉस तो कारने येतो, त्याला फरक नाही पडणार. ते एम्प्लॉई कसा येतो त्याला त्याच्याशी काहीच फरक नाही पडत. तू लेट आला तुझा पगार कापला जाईल. आणि एक सामान्य मिडल क्लास माणसाला कसं असतं माहीत आहे, त्याचा पगार कापला गेला ना तर त्याला खूप प्रॉब्लेम, आणि त्याची EMI असतात, खूप काही गोष्टी असतात. त्याला छोट्या मोठ्या गोष्टींनी खूप काही प्रॉब्लेम पडू शकतो. काही लोक बोलतात ना, अरे एक दिवस सुट्टी घे, या हाफ डे नाही आहे. त्याला माहीत असतो त्या हाफ डेचा किंवा त्या पैशाचा त्याला काय मूल्य येतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल अशा पब्लिक ट्रान्सपोर्टनी तर थोडा स्वतःच्या जीवाचा विचार करून करा. थोडं लेट चालेल पण स्वतःचा जीव वाचवावं. आणि तुमच्या पाठी तुमच्या फॅमिलीला कोण नाही सांभाळायला. तुम्हीच एक आहात की जे तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांभाळू शकता. आणि तुम्ही मेन ताकद आहे त्यांची. जर तुम्हीच गेलात, तुमचं काही बरं वाईट झालं तर फॅमिलीला आधार कोण देणार आहे. ह्या डोक्यात थोडा विचार करा. आणि थोडंसं एकच बाय चान्स लेट झाले तरी चालेल बघा ना. ते सर्व BKCला जाणार आहेत. BKCला जाणार वरतून BKCला जातात. सो थोडासा विचार करून करत जा ट्रॅव्हल, जेणेकरून तुम्हाला त्रास नाही होणार आणि तुम्हाला काही दुखापत नाही होणार.